जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन, अध्याय 8. आणि श्लोक क्रमांक 237. इथपर्यंत आपला अभ्यास मागच्या वेळेला झाला होता. ओबी क्रमांक 237. आणि भगवद्गीतेतला श्लोक 24, अग्निर्ज्योतिरः शुक्ल षण्मास उत्तरायणम, हा जो श्लोक आहे, या श्लोकावरची ओवी 220 पासून ते 237 असा आपण अभ्यास मागच्या वेळेला केला. आणि याच्यामध्ये दोन श्लोक येऊन गेलेत. एक अग्निज्योतिरह शुक्ल, तो एक येऊन गेला. आणि धूमरात्रीस तथा कृष्ण षणमासा दक्षिणा. आपला अभ्यास करून झालाय. मागच्या वेळेला बरंच सविस्तर आपण अभ्यास केला. आधीच्या श्लोकामध्ये जर तुम्हाला स्मरण असेल तर आब्रह्मभुवनान लोका पुनरावर्तीनो अर्जुन, असं भगवंत म्हणाले. आब्रह्मभुवनान लोका म्हणजे या ब्रह्मलोकापर्यंत सगळ्यांना पुनरावृत्ती आहे. जर लक्षात असेल तो श्लोक तर अर्थातच तो होऊन गेला ना. कारण कारण तो जर लक्षात नसेल, तशी शंका डोक्यात यायला पाहिजे होती की तिथे म्हटलेलं आहे अब्रह्मभुवनान लोक, आणि इथे सांगतात आहे ब्रह्मलोकापर्यंत गेल्यानंतर अर्चिरादी मार्गाने क्रममुक्ती का होईना पण मुक्ती प्राप्त होते. हे कधी लक्षात येतं? जेव्हा समग्र लक्षात असेल तर. असो, विनोदाचा विषय बाजूला ठेवूया. या अर्चिरादी जो मार्ग आहे, ज्याला देवयान मार्ग असं आपण शिकलो आणि त्याचा भरपूर विचार आपण केला, ह्या पद्धतीने जे ब्रह्मलोकाला जातात असं म्हणूया, ते क्रममुक्तीला प्राप्त होतात. आणि अर्थातच धूम्र मार्ग, जो दुसरा मार्ग सांगितला आहे, त्याला पितृयान मार्ग असंही म्हणतात. त्या मार्गाने जो जीव जातो देह पडल्यानंतर, त्याला अर्थातच पुनरावृत्ती आहे. अनावृत्ती आणि आवृत्ती असे दोन मार्ग आपण या दोन श्लोकांच्या माध्यमातून शिकलो. आचार्यांनी केलेला अर्थ कसा वेगळा आहे, माऊलींनी केलेला अर्थ कसा वेगळा आहे, हे सगळं आपण मागच्याला अगदी सविस्तर बघितलं. आणि दोन्हीची एकवाक्यता कशी होते तेही आपण बघितलं. कारण सायुज्य मुक्ती हा जो विषय आहे, जो ज्ञानी असतो, जो आत्मज्ञानी असतो, ज्यांनी व्यापक ब्रह्मतत्वाची प्राप्ती करून घेतलेली असते. शब्द एक एक फार महत्वाचा आहे. व्यापक ब्रह्मतत्व कसं आहे माहिती आहे का? म्हणून म्हणालो मी की हे सगळं पूर्ण काय विषय चाललेला आहे, काय संदर्भ आहे, भगवंत आधी काय बोलले होते, हे लक्षात असेल तर या गोष्टी छान कळतात. पण आपण डिस्क्रिट ज्याला म्हणतात तसाच अभ्यास केला. श्लोक क्रमांक 26, मग 27, मग 26 संपला, मग आपणही संपतो. कारण अव्यक्त तत्वाचं भगवंतानी वर्णन केलं होतं, आठवत असेल तर. आणि दोन अव्यक्त वेगळे हेही आपण बघितलं होतं. जे अक्षर आहे, जे अव्यक्त आहे, त्याचं वर्णन करताना जे निरपेक्ष व्यापक आहे, आणि असा जो अनुभव घेतो, असा जो ज्ञानी, त्याला जाणं ये नाही, त्याला येणं नाही, त्याला म्हणतात सायुज्य मुक्ती. त्याला जाणंच नसल्यामुळे त्याच्या येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि असा जो ज्ञानी असतो त्याला जी मुक्ती लाभते म्हणूया, त्याला सायुज्य मुक्ती म्हणतात. आणि सायुज्य मुक्तीमध्ये जाणं येणं नाही, हे अगदी योग्य आहे. आणि माऊलींनी सायुज्य मुक्ती असा अर्थ केला. त्यातला महत्वाचा शब्द
जो होता ब्रह्मविद ब्रह्मविदो जनः. तर हा ब्रह्मविद जो शब्द आहे, म्हणजे जर केलेल्या अर्थामध्ये जो फरक पडतो माऊलींच्या आणि आचार्यांच्या, शंकराचार्यांच्या, आद्य शंकराचार्यांच्या, तो या शब्दामुळे खरं पडतो विचार केला तर. म्हणजे मूळ कारण काय आहे? तर ब्रह्मविद याचा अर्थ माऊलींनी केला, मी आत्ता म्हणालो तसा ज्ञानी. आणि म्हणून त्याला सायुज्य मुक्ती प्रदान केली, आणि म्हणून माऊलींनी जो हा जो श्लोक आहे, अग्निर्ज्योतिष शुक्ल षण्मासा उत्तरायणम, याचा त्या पद्धतीने अर्थ केला. आणि आचार्यांची व्याख्या आपण बघितली होती, ब्रह्मविद म्हणजे ब्रह्मोपासन परा जनहा, ब्रह्मतत्वाच्या उपासनेत तत्पर, सगुण ब्रह्माची उपासना करणारे. मगाशी मी काय बोललो होतो? निर्गुण व्यापक. सगुणाची नि आधारे निर्गुण पावे जे निर्धार, हे विसरून गेलेले जे आहेत, त्यांच्याबद्दल बोलतो बरं का. म्हणून सगुण ब्रह्माची उपासना या अर्थाने म्हटलेलं आहे. आणि अर्थात संदर्भ आचार्यांनी आधीच्या ओमित्येकाक्षरम ब्रह्म या श्लोकाचा घेतलेला आहे. आणि हा अर्थ केल्यामुळे आचार्यांचा अर्थ, आणि तो का केला हे आचार्य ब्रह्मसूत्राचं शुद्ध मराठीत सायटेशन देतात, मी जसं म्हणालो होतो आधी, की या सगळ्या देवता आहेत, आणि हा देवता असा अर्थ असल्यामुळे तो देवतांचा मार्ग आहे. त्यामुळे तिथे जाणे आहे, आणि एका मार्गात येणे नाही, दुसऱ्या मार्गात येणे आहे. काय बघतोय आपण? थोडीशी उजळणी बघतोय. कारण त्या धूम्रमार्गात नसेल एवढा धूर 8 दिवसात आमच्या मनात बसतो. प्रपंचाचा. कारण मागच्या शुक्रवारी झालं ना ज्ञानेश्वरीचा अभ्यास. मागच्या शुक्रवारी पण नाही, त्याच्या आधीच्या शुक्रवारी, कारण मी प्रवासात होतो, मग तर काय विचारायलाच नको, 2 आठवडे रामकृष्ण हरी. आणि म्हणून ही थोडीशी उजळणी आवश्यक असते. हा छान आपण सगळं अभ्यास केला, समजावून घेतलं, आणि त्याची एकवाक्यता या दृष्टीने मी केली. मी तेच म्हणालो की सायुज्य मुक्ती प्रवास नाही, पण ज्याला क्रममुक्ती म्हणतात त्याच्यात प्रवास आहे. फक्त ब्रह्मविदचा अर्थ वेगळा केल्यामुळे दोघांची मांडणी वेगळी आहे. पण त्याच्यामध्ये आणि एकवाक्यता या शब्दाचा अर्थ असा होतो, कुठे विरोधाभास नाही असणं शक्यच नाही आहे. कारण आपण कोणाबद्दल बोलतोय? आद्य शंकराचार्य आणि ज्ञानेश्वर माऊली. आणि जर वाटत असेल तर आपली बुद्धी तपासून घ्यावी. बिघाड आपल्या बुद्धीतच तिकडे असण्याची शक्यता नाही आहे. असो तर असं हे दोन मार्ग आपण बघितले. अ, देहाला मृत्यू आल्यानंतर, म्हणजे जर आता संक्षेपाने बोलूया आणि पुढे जाऊया. मार्ग असा विचार जर करायचा नसेल, किंवा गती असा विचार करायचा नसेल, साध्या भाषेत बोलूया, मृत्यूनंतर काय होतं. तर 3 प्रकारे 3 गोष्टी घडू शकतात. आता मी एकंदरीत बोलतोय, हा या अध्यायाचा संदर्भ न घेता बोलतो आहे, अगदी स्पष्ट करतो. म्हणून पहिला मार्ग जो त्या ज्ञानाचा मी बोललो, व्यापक निर्गुण निराकार ज्यांनी अनुभवलेला आहे, त्याला जाणं येणं नाही, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्यांनी सगुण ब्रह्माची उपासना केलेली आहे, व्यापक ब्रह्माची नाही, तो अर्चिरादी मार्गाने, ज्याला देवयान मार्ग म्हणतात, तो सगळे टप्पे आपण त्याच्या मागच्याला पाहिले, तो ब्रह्मलोकापर्यंत जातो. आणि तिथे जेव्हा कल्पांताची वेळ येते, हे जग संपण्याची वेळ येते, प्रलय कालाची वेळ येते, तेव्हा त्याला जीवनमुक्ती प्राप्त होते. त्यालाच वैकुंठ कसं म्हणतात, त्यालाच कैलास कसं म्हणतात, किंवा शिवांचं स्थान कसं म्हणतात, हा सगळा विचार आपण केला. आणि तिसरा, ज्याच्यामध्ये बहुतांश जीव सापडतात, तो धूम्रमार्ग. पुन्हा एकदा त्याला पितृयान मार्ग असंही म्हणतात. आणि त्याच्यामध्ये पुनरावृत्ती आहे, परत यावंच लागतं. बरं, येण्याचा मार्ग सरळ आहे का? सरळ या दृष्टीने म्हणतोय मी, की लगेच मनुष्य देहाची प्राप्ती आहे का? खात्री नाही. आपले कोणते कर्म संचितातले फलसन्मुख होतील,
आणि केव्हा होतील याप्रमाणे आपला पुढचा जन्म ठरतो. आणि तो मनुष्य जन्म किती दुर्मिळ आहे, तो जीव पुन्हा परत कसा येतो हे जे आपण जेव्हा शिकलो तेव्हा आपण बघितलं होतं. हे सगळं वारंवार वारंवार बोलण्याचं कारण एवढंच आहे. उजळणी म्हणा का उजळणी असो का नसो, अखंड आपल्या लक्षात राहावं आपल्याला काय मिळालेलं आहे, काय लाभलेलं आहे आणि आपण त्याचा काय उपयोग करत आहोत. परमपूज्य काकांचा शब्द आहे, वापर. हा देह वापरून घ्यायचा आहे. हा देह वापरून घ्यायचा हे महत्वाचं. हे आपल्या लक्षातच राहत नाही आणि देह मला वापरायला सुरुवात करतो. देह मला वापरतो म्हणजे काय? मन माझं जे असतं, कारण देह म्हटलं की नुसते स्थूल देह असा विचार करण्याची गरज नाही आहे. देहामध्ये चारही देह आले किंवा पाचही कोश आले, ते जे मन आहे ते मला वापरतं. म्हणजे काय? त्या मनाप्रमाणे ते मन जसं आपलं उच्छृंखल असतं. आज असं कर, उद्या तसं कर, आत्ता असं कर, परवा तसं कर. मला करमत नाही आहे, पिक्चर पहा. मला करमत नाही आहे, नेटफ्लिक्स लाव. विनाकारण फेसबुक पहा. थोडे आजकालची उदाहरणं दिली की पटकन कळतो विषय काय सुरू आहे. असं जर ज्या मनाच्या मागे मी धावत राहिलो, तर याचा अर्थ मन मला वापरत आहे. आणि परमपूज्य काका नेहमी आठवण करून देतात, आपल्याला देह वापरायचा आहे, आपल्याला अंतःकरण वापरायचं आहे. हे लक्षात राहावं म्हणून वारंवार वारंवार हे बोलावं लागतं की हे किती दुर्मिळ आहे जे आपल्याला मिळालेलं आहे. मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संशय आहे. नेहमीच विचार करतोय आपण, दुर्लभम त्रयमेव एतत्, दुर्लभम त्रयम एव एतत् देवानुग्रह हेतुकम. विवेक चुडामणी. अखंड आपल्या मनाला बजावत राहिलं पाहिजे की नाही, मी माझा वेळ कसा वापरतोय. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणतात टाइम इज मनी, पण ॲक्च्युली इफ यू थिंक अबाउट इट, टाइम इज बियॉन्ड मनी. कारण मनी कॅन बी अर्नड. झालं नुकसान, समजा काही $10,000 नुकसान झालं, कमवता येतात पुन्हा. पण 10 सेकंद जरी मी वाया घालवले, कोट्यावधी सुवर्ण मुद्रा देऊन मिळत नाही, तसं एकनाथ महाराज आपल्याला आठवण करून देतात, न देता कोटी सुवर्ण. किती सावध असलं पाहिजे साधकाने. त्याच्यासाठी हे सगळं शिकायचं आहे. त्याच्यासाठी भगवंतानी हा मार्ग सांगितला बरं का. कोणता? धूम्रमार्गाचा. की हे जे अखंड संसाराचं रहाटगाडगं आहे, जन्ममृत्यू जन्ममृत्यू, त्यातले जे कष्ट, त्यातले दुःख, हे सगळं नको असेल तर अखंड सावध राहिलं पाहिजे. आणि सावध, साक्षेपी आणि दक्ष तया तात्काळाची मोक्ष, असं समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे. असे दोन मार्ग. आणि या दोन मार्गांचा आपण पुष्कळ विचार केला 237 क्रमांकाच्या ओवीपर्यंत. आता पुढच्या श्लोकाकडे वळूया आजच्या अभ्यासाचा भाग म्हणून. आणि तो श्लोक आहे 26 क्रमांकाचा श्लोक. श्लोक वाचतो मी पहिले. शुक्लकृष्णे गती हेते जगत शाश्वते मते, एकया यात्यन्या एकया यात्यना वृत्ती मन्यया वर्तते पुनः. पदच्छेद आहे त्याचा की शुक्ल कृष्णे गती ही येते जगतः शाश्वते मते, एकया याती अनावृत्तीम अन्यया आवर्तते पुनः. असा त्याचा पदच्छेद आहे त्या श्लोकाचा. भगवंत पुढे बोलतायत की एक शुक्ल मार्ग, इथे म्हटलं ना शुक्ल कृष्णे, त्यातला एक पहिला जो आहे तो शुक्ल मार्ग कोणसा दिलाय, हा प्रकाशमय आहे. आणि दुसरा कृष्ण मार्ग म्हणजे कृष्णे, हा अज्ञानांधकारमय आहे. हे जगाचे, हे म्हणजे येते जगाचे दोन मार्ग कसे आहेत? अनादी आहेत, शाश्वते मते. आणि एका मार्गाने म्हणजे एकया ध्यानयोगी जन्मभावरूप मोक्षाला जातो, म्हणजे जन्म अभावरूप मोक्षाला जातो. म्हणजे अनावृत्ती याती, मोक्षाला जातो, जातो म्हणजे याती प्राप्त होतो. आणि जन्म अभावरूप मोक्ष म्हणजे अनावृत्ती. व दुसऱ्या मार्गाने म्हणजे अन्यया सकाम काम करणारा पुनर्जन्माकडे परत येतो, पुनः आवर्तते.
अन्यया आवर्तते, हे जे म्हटलेलं आहे पुनः आवर्तते. अन्यया आवर्तते पुनः, असं जे श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. आपण पुन्हा एकदा अर्थ वाचू सरळ. एक शुक्ल मार्ग जो प्रकाशमय आहे, आणि दुसरा कृष्ण मार्ग जो अज्ञानांधकारमय आहे. हे जगाचे दोन मार्ग अनादी आहेत. आणि एका मार्गाने ध्यानयोगी जिथे जन्म पुन्हा नाही अशा जन्म अभाव रूप मोक्षाला जातो, तर दुसऱ्या मार्गाने सकाम काम करणारा, सकाम कर्म करणारा म्हणूया, पुनर्जन्माकडे परत येतो. आता विचार केला, झाली आपली चिंतनाला सुरुवात झाली. विचार केला, हे सांगून झालेलं नाही आहे का? सांगून झालेलं आहे. आधीच्या अग्निर्ज्योतिष शुक्ल षणमास उत्तरायणम आणि त्याच्या पुढचा जो धूम्र मार्गाचं वर्णन आहे, सांगून झालेलं आहे. मग पुन्हा ते सांगतात आहे, ही गोष्ट खरी आहे. पण याच्यात काहीतरी नवीन असलं पाहिजे की नाही, जे सांगतात आहेत, नाही तर पुन्हा कशाला सांगणार आहे? तेच साधी गोष्ट आहे. त्याला म्हणतात अभ्यास. सर्वप्रथम आपण आचार्यांनी केलेला अर्थ बघूया. शुक्ल कृष्णे म्हणजे ज्ञान प्रकाशकत्वात म्हणजे शुक्ला, आणि तद अभावात म्हणजे कृष्णा. म्हणजे खरं कंसात इथे जे दिलेला आहे तोच अर्थ आचार्यांनी केलेलाच तो अर्थ आहे. की पुन्हा एकदा, शुक्ल म्हणजे काय, तर ज्ञान प्रकाशकत्वात शुक्ला, आणि तत् अभावात कृष्णा. जिथे ज्ञान प्रकाश आहे असा जो मार्ग, तो शुक्ल मार्ग. आणि जिथे त्याचा अभाव आहे म्हणजे अज्ञानांधकार आहे, तो कृष्ण मार्ग. आता आपण बोलत होतो की इथे काय नवीन काय सांगितलंय, म्हणजे श्लोकामध्ये भगवंत काय सांगतायत आपल्याला. तर इथे काय म्हटलेलं आहे, जगत शाश्वते मते, हा त्यातला महत्वाचा शब्द आहे. हे जे जगाचे दोन दोन मार्ग आहे, ज्याचं वर्णन सुरू आहे, आपण ज्याचा अभ्यास करतो आहोत, हे कसे आहेत? अनादी आहे. शाश्वत याचा अर्थ काय? अनादी. बरोबर. आता साधी गोष्ट आहे, जर हे जगतातले मार्ग अनादी असतील, म्हणजे शाश्वत असतील, तर हे जगत कसं असेल? हळूहळू विचार करायचा आपल्याला. जगतातले हे दोन मार्ग, म्हणजे जगतामध्ये जेव्हा देहावसान होतं जीवाचं, तेव्हा ज्या दोन मार्गाने तो जाऊ शकतो जीव, आणि एक तिसरा मार्ग आपण पहिलेच पाहिला, म्हणजे त्याला मार्ग म्हणायचंच नाही, कारण तिथे जाणं येणंच नाही आहे. अखंड बोलतोय आपण, पण तो विषय सोडून द्यायचा, तो आत्ता संदर्भ नाही या अध्यायामध्ये. तर जर दोन मार्ग अनादी आहेत, तर हे जगत कसं असेल? जे दोन मार्ग ज्या जगामध्ये आहेत, ते जगत अनादी असलं पाहिजे. बरोबर आहे. आता जगत जर अनादी असेल, तर माया कशी असली पाहिजे? कारण जगत काय आहे? जगत हे माया कार्य आहे. पहा कसा वेदांत कामात येतो. म्हणून एक शुद्ध मराठीत मिनिमम वेदांताचा अभ्यास परमपूज्य काका म्हणतात का असला पाहिजे. कारण भगवद्गीता काय सांगते आहे, संत काय सांगतायत, त्यांच्या ओव्या काय बोलतायत आपल्याशी, हे कळण्यासाठी तो यू हॅव टू अंडरस्टँड द अंडरलिंग इन्फ्रास्ट्रक्चर, द ब्ल्यू प्रिंट बिहाइंड. शुद्ध मराठीत. असो, जगत अनादी आहे, आणि जगत हे माया कार्य आहे. मायेचं ते कार्य आहे. आणि जर कार्य अनादी म्हणतोय, तर कारण तर असलंच पाहिजे अनादी. साधी गोष्ट आहे. एक वेळ कार्य नष्ट होऊ शकेल, आणि होतं. पण ते नष्ट होतं तरी त्याला अनादी म्हटलं आहे, आणि हाच तर मुद्दा आपल्याला शिकायचा आहे या श्लोकामध्ये. त्यामुळे माया सुद्धा काय आहे? अनादी आहे. आता प्रश्न असा येतो, माया जर अनादी असेल तर परमार्थ करायचा कशाला? आपण इथे जमलो कशाला शुक्रवारी संध्याकाळी प्राईम टाईम? डू यू नो माय अपॉर्च्युनिटी कॉस्ट? म्हणजे काय? एवढे उपद्व्याप मी करू शकतो या वेळेत, हे सोडून मी ज्ञानेश्वरी शिकायला आलो. रामकृष्ण हरी, माहीत नाही कोणावरती उपकार आहेत. पण गमतीचा भाग सोडून देऊया. पण जर माया अनादी आहे, तर मग परमार्थ करायचा कशासाठी, असा आपण एक प्रश्न निर्माण केला. आणि ते थोडीशी गडबड अशी होते, की माया अनादी आहे, पण ती अनंत आहे असं म्हटलेलं नाही. फरक आहे दोनमध्ये. त्यामुळे मायेचं वर्णन करताना नेहमी ती अनादी आणि शांत असं केलं जातं, आणि ब्रह्मतत्वाचं वर्णन करताना अनादी अनंत असं केलं जातं. आणि शांत का आहे?
तर ज्याला ज्ञान झालेलं आहे त्याच्यासाठी ती शांत आहे. जो ज्ञानी आहे, ज्याने त्या मायेला ओळखलं आहे. दासबोधात वर्णन आहे सुंदर. मायेला ओळखलं की ती लाजते असं वर्णन केलं समर्थांनी. लाजते याचा अर्थ निवृत्त होते. आणि त्यांच्या दृष्टीने ती संपते म्हणून ती शांत आहे. म्हणून तर परमार्थाला अर्थ आहे. नाही तर परमार्थ नाही ते सगळं सांगितलंच नसतं. भगवंतानी कशाला एवढी भगवद्गीता सांगितली असती आणि एवढी उपनिषदं कशाला लिहिल्या गेली असती. मग ती अनादी इथे जे म्हटलं आहे, शाश्वत म्हटलं आहे, म्हणजे अनादी आहे. ती कोणासाठी आहे? जे अखंड धूम्रमार्गाने अखंड. आणि आपण शिकलो याच अध्यायामध्ये काय, जेव्हा प्रलय होतो तेव्हा हे किती, त्यालाच तर अव्यक्त म्हटलं की नाही भगवंतानी. आठवतंय आता ते अव्यक्त तत्व, त्याला अव्यक्त म्हटलं, त्यालाच तिथे शाश्वत म्हणतात आहे. हे असं लक्षात येतं जेव्हा आपला अभ्यास नीट चालतो. ते अव्यक्त म्हणजे ते व्यक्त नाही या दृष्टीने अव्यक्त म्हटलेलं आहे. पण अर्थ सांगणं हेच सुरू आहे की ते कधी व्यक्त असतं, कधी अव्यक्त असतं, कधी व्यक्त असतं, कधी अव्यक्त असतं. हे चक्राकार गतीने सुरू आहे. हे जे मायेचं रूप आहे. कारण जेव्हा प्रलय होतो, हे जग संपतं, तेव्हा ज्या जीवांना मुक्ती मिळालेली नाही ते जीव बीजरूपाने या मायेतच स्थित राहतात. ज्याला तिथे अव्यक्त म्हणतात. त्या तत्वाचं नाव अव्यक्त आहे. मायेचं त्या अवस्थेतलं नाव अव्यक्त आहे. तिला प्रधान असंही नाव प्रकर्षाने ठेवते. एक चूक नाही, एक जीव त्याच्यातून सुटत नाही. प्रधान मायेचं नावच आहे ते. पण मुद्दा हा आहे की ते व्यक्त असो का अव्यक्त असो, पण ते आहे, अखंड आहे. म्हणून अनेक जण विचारतात, अहो ते सगळं ठीक आहे हो, पण पहिलं जग कधी निर्माण झालं मला सांगा. पहिला जीव कधी निर्माण झाला, असे प्रश्न येतात. आपल्याला असं वाटतं की आपण खूपच हुशार आहोत. या प्रश्न आत्तापर्यंत कधीच कोणाच्या डोक्यात आले नाही असंही वाटतं आपल्याला कधी कधी. माझ्याबद्दल बोलतो मी हं. बोलण्याचा उद्देश असा की वर्तुळ दिसत आहे त्याच्यावरचा पहिला बिंदू सांगा. कोणी सांगू शकत असेल तर आनंद आहे. अनादी रहाट गाडगं म्हणूनच त्याला म्हणतात. चक्राकार गतीने सुरू आहे. आणि या दृष्टीने भगवंत म्हणतात आहे की हा जो मार्ग आहे हा कसा आहे, शाश्वते मते, शाश्वत आहे, चिरंतन आहे, सनातन आहे. पण अनादी आहे. पण अनादी जरी असला तरी तो शांत आहे. नाही तर परमार्थाला अर्थ उरला नसता, आपण जसं बोललो तसं. आणि कोणासाठी तो शांत आहे, तर तो ज्ञान्यासाठी. कारण साधी गोष्ट आहे, ज्यांनी हे सर्व प्रातिभासिक आहे असा अनुभव घेतला आहे प्रत्यक्ष, कल्पना करू शकतो आपण, तर त्यातनं कसा सुटतो हे लक्षात येतं. कल्पना करा, आपल्याला जर स्वप्न पडतात ती संपलीच नसती, अखंड आपण स्वप्नच बघत राहिलो असतो. आपल्यासाठी स्वप्न सत्य राहिलं असतं की नाही, कल्पना करू शकतो आपण. साधी गोष्ट आहे, म्हणजे इट्स व्हेरी इझी टू व्हिज्युअलाइज अँड इमॅजिन. की स्वप्न जर संपली नसती तर स्वप्नच आपल्यासाठी सत्य समजून आपण आयुष्यभर स्वप्नच बघितली असती. पण स्वप्नातनं जाग येते म्हणून कळतं स्वप्न मिथ्या आहे. तसं ज्याला ज्ञानाची जाग येते त्याला कळतं की हे जे जागृतीतले अनुभव आहे ते स्वप्न एवढेच मिथ्या आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी ती माया मग संपते, लाजते. दासबोधातला जो आपण विचार केला तो या दृष्टीने तो शाश्वत मार्ग आहे. पण तो शाश्वत जरी असला तरी तो अनादी जरी असला तरी तो शांत आहे, हे लक्षात घ्यायचं. आणि शांत कोणासाठी, हे दोन मार्ग जे आहेत ते अनादी आहेत. मार्ग या दृष्टीने ते अनादी आहेत, बरोबरच आहे. कारण एक जीव त्यातनं मुक्त झाला, पण बाकीच्या जीवांचं काय? साधी कल्पना आहे ना. ते जीव जर मुक्त नाही झाले प्रलयापर्यंत तर ते पुन्हा येणारच आहेत फिरून. त्या अव्यक्तातून पुन्हा व्यक्तामध्ये ते येणार आहेत. त्यामुळे जीवांच्या दृष्टीने जर विचार केला तर हे दोन्हीही मार्ग कसे आहेत, अनादी आहेत. कारण मार्ग या दृष्टीने ते अनादी असणं स्वाभाविकच आहे. कारण अखंड त्या मार्गाने काय म्हणूया प्रवास जीवांचा सुरू असणार आहे. आता 26वा श्लोक मी वाचला, त्याचा अर्थ आपण बघितला. आपल्याला थोडंसं गीता दीपस्तंभाकडे वळावं लागणार आहे. कारण परमपूज्य काकांनी 23, 24, 25, 26 असे 1, 2, 3, 4 श्लोकांचा गट केला आहे.
तर आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण परमपूज्य काकांनी केलेला अर्थ बघूया. फारसा नाही आहे, म्हणजे त्या श्लोकांचा अर्थ याचा एक परिच्छेद आहे आणि त्याच्याही पेक्षा लहान असं म्हणजे दोनच ओळी आहेत, इतका छोटा अर्थ काकांनी त्याच्यावरती केला आहे. जास्त वेळ त्याच्यावरती घालवलेला नाही थोडक्यामध्ये. तर तो बघूया आणि मग पुन्हा आपल्या ओव्यांकडे वळूया. जाऊया पुढे. यत्र काले त्वनावृत्तीम, हा जो 23 क्रमांकाचा श्लोक, ते आत्ता आपण जो अभ्यासला, शुक्ल कृष्णे गती येते इथपर्यंत. परमपूज्य काकांनी केलेला अर्थ आहे की हे अर्जुना, आणि नेहमीच्या पद्धतीने मी जसं म्हणालो की आपल्याला पुन्हा एकदा एक छान संधी आहे उजळणी करण्याची, या निमित्ताने पुन्हा एकदा तिसरी संधी. हे अर्जुना, कोणत्या काळी देहाला मरण आले असता ध्यानयोगी पुन्हा जन्माला येत नाहीत व कोणत्या काळी ते पुन्हा जन्माला येतात ते मी तुला सांगतो. अग्नी अग्निज्वाला दिवस, शुक्ल पक्ष व उत्तरायणाचे 6 महिने, ह्या काळी मरण पावलेले ब्रह्मज्ञानी ध्यानयोगी ब्रह्मपदाला जातात. आता परमपूज्य काकांनी अर्थातच इथे कसे जातात त्याच्यावर भाष्य केलेलं नाही आहे बरं का. ब्रह्मपदाला जातात बरोबर आहे. धूर रात्र कृष्ण पक्ष दक्षिणायनाचे 6 महिने, ह्या काळी मरण पावलेले ध्यानयोगी चंद्रलोकी जाऊन परत पृथ्वीवर जन्माला येतात. तर ह्या बाबतीत तर सगळ्यांचंच एकमत आहे, ते आपण बघितलेलंच आहे, अभ्यास केला आपण मागच्याला तेव्हा. हे शुक्ल मार्ग व कृष्ण मार्ग असे 2 मार्ग कायमचे मानले गेले आहेत. आता आत्ता आपण जो श्लोक वाचला ना त्याचा अर्थ. आणि ह्यातील एका मार्गाने जाणारा जन्म मरण रहित स्थितीला जातो व दुसरा जन्म मरणांच्या चक्रात सापडतो. हा झाला परमपूज्य काकांनी केलेला सरळ सरळ अर्थ, आणि त्याच्यावरचं विवेचन 2 ओळींचंच आहे, बघून घेऊया. परमपूज्य काका म्हणतात आहे की जगत येते गती शाश्वते मते, जे आपण आत्ता सगळं बोललो अनादि कसं आहे त्याच्याबद्दल, ही शब्दयोजना पारंपरिक रीतीने ह्या गती मानल्या गेल्या आहेत अशा अर्थाने घ्यावी, आणि येथेही श्रद्धाचं प्रमाण आहे. हा एक महत्वाचा विषय परमपूज्य काका बऱ्याच वेळा मांडतात. कारण समजा आपल्याला असं कोणी उद्या विचारलं, कोणी एखादा नास्तिक आहे म्हणा, बंडखोरी प्रवृत्तीचा आहे, कशावरून कशावरून तू पाहिलं का? त्याला म्हणायचं की बाबा रे, मी नाही पाहिलं, तू ये जाऊन एखाद्या मार्गावरून कुठल्या तरी, मग तुला कळेल. हा गमतीचा मी गमतीने उत्तर बोल दिलं. म्हणण्याचा विषय असा, कशावरून याचं उत्तर एकच आहे, माझी भगवंतावरती श्रद्धा आहे, विषय संपला. हा चर्चेचा विषय होऊच शकत नाही. कारण आपण ज्या गोष्टीबद्दल बोलतो आहे त्याचं ज्ञान मेल्याशिवाय होऊ शकत नाही. आणि जो वाद घालतोय तो आणि ज्याच्याशी वाद घालतोय तो, ते दोघेही मेलेले नसल्यामुळे, जिवंत असल्यामुळे, हे हे सांगणार कोण? आणि याला फक्त श्रद्धा हाच विषय आहे. भगवान म्हणजे उपनिषद सांगतात आहे, भगवद्गीता सांगते आहे, आद्य शंकराचार्य सांगतात आहे, ज्ञानेश्वर महाराज सांगतात आहे, आणि सद्गुरू सांगतात आहे. अजून कोणी उरलाय का या जगामध्ये सांगणारे? मुद्दा एवढाच आहे, त्या व्यक्तीला पटवून देण्याच्या भानगडीत पडू नये. स्पष्ट सांगा, बाबा माझी श्रद्धा आहे, तुम्ही खूप शहाणे आहात, मी अत्यंत मूर्ख माणूस आहे, म्हणून मी यांच्यावरती श्रद्धा ठेवतो, मला काहीच कळत नाही, मी अत्यंत अज्ञानी आहे. परंतु काका म्हणतात असं छाटायची जर सवय लागली नाही, तर आपण इरेला पेटतो, आणि आपला अभ्यास आणि आपली तेवढी प्रगल्भता नसली की मग समोरची व्यक्ती जेव्हा काहीतरी बोलते तेव्हा मग आपल्या एक तर श्रद्धास्थानांना धक्का लागतो, आपला बुद्धिभेद होतो, आणि आपला अभ्यास नसल्यामुळे आपल्याला त्यांच्या प्रश्नांची नीट उत्तरं देता येत नाही. म्हणूनच तर त्याला श्रद्धा म्हणतात. आणि श्रद्धा कुठपर्यंत? तर अनुभव येईपर्यंतच ठेवावी लागते. जाऊ द्या, वेगळा विषय आहे, कारण श्रद्धेचे 3च विषय आहेत खरं. ते मान्य असतीलच तर चर्चा करावी कोणाशी पण या विषयावरती. बोलूया नंतर एखाद्या वेळेला. त्यामुळे इथे श्रद्धाचं प्रमाण आहे, म्हणून पारंपरिक रीतीने, असं परमपूज्य काकांनी म्हटलेलं आहे. आणि दुसरं शेवटचं वाक्य आहे की उजेडाचा मार्ग व अंधाराचा मार्ग, म्हणजे ज्ञान व अज्ञान, ह्या रीतीने उत्तर व दक्षिण मार्गाचे स्पष्टीकरण होऊ शकते. आता ते तर आहेच, ज्ञान आणि अज्ञान याच पद्धतीने त्याची एकवाक्यता आपणही लक्षात आलं असेल तर याच पद्धतीने
त्यामुळे परमपूज्य काकांनी फार याचं स्पष्टीकरण दिलं नाही खरं, 4-5 श्लोक असून पण परमपूज्य काकांचा एक आग्रह राहिलेला आहे की साधनाभिमुख परमार्थ, जिथे थोडंसं माहितीचं स्वरूप असतं तिथे परमपूज्य काका फार वेळ घालवत नाही, तसा माझा अनुभव आहे. आणि जिथे खूप काही घ्यायचं असतं एक साधक म्हणून, तिथे काका खूप स्पष्टीकरण देतात. कारण आहे की आपल्याला काय व्हायचं, आपल्याला पंडित व्हायचं नाही. आपल्याला काय व्हायचं आहे? आता पंडिताच्या अनेक व्याख्या आहे बरं का. म्हणजे मुद्दा असा की आपल्याला केवळ शब्द पंडित व्हायचं नाही, विद्वान व्हायचं नाही, तर आपल्याला ते जे शब्द आहे, त्या शब्द ज्या तत्वाचा बोध मला करून देत आहे, ओढणी शब्दाचे अंतर, वस्तू दाखवी निजसार, हे जे सद्गुरूंचं वर्णन समर्थ करतात, ती जी वस्तू आहे, जी निजसार आहे त्या शब्दांचं, ती एकदा कळली की शब्दांचं काम संपलं. शब्द पुसिल्या न पुसे अर्थू जैसा, काय माऊलीने वर्णन केलं होतं त्या अक्षरतत्वाचं, याच अध्यात शिकलो आपण. शब्द पुसिल्या न पुसे अर्थू जैसा. हा शब्द जरी पुसल्या गेला तरी जो अर्थ पुसल्या जात नाही, जसा आहे, दृष्टांत होता तो अर्थातच, पण तो अर्थ ज्या तत्वाकडे निर्देश करतो आहे, त्या तत्वाचा अनुभव घेण्यासाठी म्हणून मला अभ्यास करायचा, आपला विषय तो सुरू होता. असो, आपण आपल्या ओव्यांकडे परत येऊया. अम, पुन्हा 26 क्रमांकाचा श्लोक आपण छान अर्थ समजावून घेतला. दोन्ही मार्गांचा पुन्हा उल्लेख आहे. आणि हा शाश्वत म्हणजे अनादी मार्ग कसा आहे, हे दोन मार्ग अनादी कसे आहेत, जगताची म्हणजे जीवाची व्यवस्था लावण्यासाठी, हे आपण समजावून घेतलं. गीतादीप स्तंभातला परमपूज्य काकांचं विवेचन समजावून घेतलं. आणि आता प्रत्यक्ष ओव्यांकडे वळूया. ओवी क्रमांक 238, अध्याय क्रमांक 8, पुन्हा एकदा. ऐसिया अनादी दोन्ही वाटा, एकी उजू एकी अव्हांटा, म्हणून बुद्धिपूर्वक सुभटा दाविलिया तुझ. माऊली म्हणते की अशा या अनादी दोन वाटा आहेत. आपण त्याचा भरपूर विचार केला आता. एक सरळ आणि दुसरी आडवळणाची आहे. आणि म्हणून अर्जुना तुला या वाटा विचारपूर्वक दाखविल्या आहेत. कारण काय की दोन्ही वाटा म्हणजे दोनच वाटा असल्यामुळे त्या दोन्ही वाटा नीट समजावून सांगणं, त्याचे फायदे तोटे समजावून सांगणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं. आणि आपल्या डोक्यात या गोष्टी येत नाही. पण कल्पना करा, हे कोणाला सांगणं सुरू आहे? विसरायचं नाही आहे. कोणाला सांगणं सुरू आहे? अर्जुनाला. बरोबर आहे. मूळ हे अर्जुनाला सांगणं सुरू आहे. अर्जुन आपल्यासारखा बसलाय का छान, हीटर किंवा एसी लावून, पंखा डोक्यावर, छान मऊ मऊ गादी बसायला? कुठे होता अर्जुन? म्हणजे मी तुम्हाला हे का लक्षात आणून देतोय, कल्पना करा की तो कोणत्या दृष्टीने ऐकत असला पाहिजे. आपण विसरूनच जातो. वी नेव्हर पुट अवर सेल्स इन ही शूज. की ज्याला आता युद्धाला उभं राहायचं आहे, म्हणजे विचार केला तर मृत्यू फार जवळ आहे असं वाटू शकतं ज्या व्यक्तीला, कारण अजून 8वाच अध्याय सुरू आहे, अजून विश्वरूप दर्शन झालेलं नाही आहे. कल्पना करा, आपण इफ यू रिअली पुट द सिक्वेन्स टुगेदर, त्याच्या दृष्टीने, अर्जुनाच्या दृष्टीने हे किती महत्वाचं आहे. कारण जर मला मृत्यू आला या युद्धामध्ये, तर माझ्या जीवाची पुढची गती काय? म्हणजे मला म्हणायचं काय आहे की आपण आज जितक्या कम्फर्टेबली ऐकतो, हेच जर आपल्याला कळलं की आपल्याकडे आहेत खटवांग राजासारखे किंवा राजा परीक्षितीसारखे, काय काही दिवस, तर आपण किती तीव्रतेने आणि किती एकाग्रतेने ऐकून त्यातनं किती शिकण्याचा प्रयत्न करू, कल्पना करा. द इंटेन्सिटी आय एम रेफरिंग टू. मुद्दा हा सुरू आहे की म्हणून भगवंत त्याला दोन मार्ग समजावून सांगतात आहेत. आणि दोन्ही मार्गाचे फायदे तोटे म्हणून म्हणतात आहे की माऊली की या वाटा तुला विचारपूर्वक दाखवल्या आहेत, काजे मार्गा मार्ग देखावे. मार्गामार्ग याचा अर्थ मार्ग आणि अमार्ग, दोन शब्द एकत्र केलेत, संधी येतो. बघूया आपण. काजे मार्गामार्ग देखावे, साच लटिके ओळखावे, हिताहित जाणावे हिताची लागी. फार सुंदर होई आहे.
हिताहित, पुन्हा हित आणि अहित. कारण काय, का म्हणून सांगितले मी तुला दोन मार्ग? एक स्वतःचे हित साधण्याकरता सन्मार्ग कोणता व दुसरा असन्मार्ग कोणता. एकाला जर सन्मार्ग म्हटलं तर दुसरा अर्थातच असन्मार्ग. याचा तू विचार करावास. साच लटिके ओळखावे. साच म्हणजे सत्य काय आहे, लटिके म्हणजे खोटं काय आहे हे ओळखावंस. आणि हिताहित जाणावे, म्हणजे हित म्हणजे काय आणि अहित म्हणजे काय हेही जाणावेस. आणि आद्य शंकराचार्यांनी क्रममुक्ती हा अर्थ केलेला असल्यामुळे आचार्य म्हणतात की हे दोनही मार्ग, हे जो तो तिसरा मार्ग आहे ज्याचा इथे उल्लेख नाही आचार्यांच्या म्हणण्याप्रमाणे, कोणता? ज्ञानी जीवनमुक्त, जो इथल्या इथेच त्याला जाणे येणे नाही, त्या मार्गाचं महत्त्व समजून सांगण्यासाठी हे दोन मार्ग आहेत, असं आचार्य म्हणतात. पाहे पा एकता बरवी. आता मौलींनी छान एक काय म्हणूया दृष्टांत द्यायला सुरुवात केली आहे. पाहे पा नाव देखता बरवी, कोणी आड घाली काय अथावी, का सुपंथ जाणूनी अडवी रिगवित असे. 240 क्रमांकाची ओवी. असे पहा की सुंदर व धड नाव पाहूनही कोणी शहाणा अथांग पाण्यात घातला, तो पिसाटपणे झोकून देतो काय? किंवा हा चांगला मार्ग आहे असे कळत असूनही कोणाला अरण्यात शिरावेसे वाटते काय? आता माऊलींची माझी भेट झाली नव्हती, आता माऊलींना माझ्या रूपाने असा दिसला असता की इतकी सुंदर आणि धड नाव पाहूनही अथांग पाण्यामध्ये पिसाटपणे देह जो झोकून देतो. काय चाललंय? रूपकात्मक बोलणं चाललंय. जो इतकं सगळं कळून, इतकं सगळं सातत्याने आपल्याला समजून घेऊन, सगळं समजतंय आपल्याला, न समजण्याचं खरं काहीच नाहीये. पण समजतं पण उमजत नाही. तरीही अखंड विषयांच्या मागे, अखंड संसारातच आसक्त, अखंड व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती ह्याच विचारांमध्ये अडकलेलं माझं अंतःकरण. आणि तिकडे नारद भक्तिसूत्राचा अभ्यास करायचा. तद विस्मरणे परम व्याकुलता. किती प्रचंड दरी आहे. मला नुसतं स्मरण झालं तरी छान वाटतं, आणि तिकडे म्हटलंय विस्मरण एक क्षण जरी झालं तर तो व्याकुल होतो. ही भक्ती, आणि त्यालाच अनन्य भक्ती, याच अध्यायात 2-4 श्लोकांपूर्वी म्हटलेल्या आचार्यांनी ज्याचा आपण अनन्य याचा अर्थही बघितला होता. ज्ञानलक्षणा करा की प्रेमलक्षणा करा, पण अखंड त्याचं अनुसंधान आहे, अखंड. आणि असा जर असेल तर मी खूप सोपा आहे रे अर्जुना, माझी प्राप्ती इतकी कठीण नाही आहे. भगवंत इथेच बोललेले आहेत याच अध्यायामध्ये, स्वतः सांगतायत भगवंत. माझी इतकी आपल्याला कठीण का वाटतो? कारण अखंड दिवसभर 24 तास 24/7 प्रपंचाचं चिंतन, आणि मग कधीतरी असं ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाला बसलो, मग भगवंत आठवतो, मग कठीणच होणार आहे ते. म्हणून हे जे दृष्टांत आहे ना, ते या दृष्टीने त्याच्याकडे आपल्याला बघायचं आहे, की माऊली म्हणते की असा कोणी मूर्खपणा करेल का? पण मी करतो ना, त्या मूर्खपणा करणाऱ्यांपैकीच मी एक आहे. इतकं सगळं कळत असूनही प्रपंचाची धाव. पुढे माऊली म्हणताय, जो विष अमृत ओळखे तो अमृत काय सांडू शके, तेवी जो उजू वाट देखे तो आव्हानता न वचे. की जो विष आणि अमृत ओळखतो तो अमृत टाकून देऊ शकेल काय? त्याप्रमाणे जो सरळ वाट बघतो तो आडवाटेने जाणारच नाही. आणि आपल्या बाबतीत काय होतं, आपल्या बाबतीत म्हणजे आपण सर्वजण जो आपण परमार्थाचा अभ्यास करतो, आपल्याला म्हणजे या ओवीच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर आपल्याला विषय म्हणजे काय, अमृत म्हणजे काय कळतंय आपल्याला. ज्याला परमार्थामध्ये पामर असं म्हटलेलं आहे. पामर म्हणजे इतका विषयासक्त की त्याला परमार्थाशी काही घेणं देणंच नाही, तो कधी ऐकतही नाही प्रवचनं कीर्तनं, भगवंतावरही श्रद्धा नसते, कशावरच काही नसते. खाओ पिओ ऐश करो, आपण त्या दिवशी बोललो होतो. चार्वाक एकच प्रमाण मानणारे, त्यांचं एक वेळ समजू शकतो. कुठल्या दृष्टीने? त्यांना हे विषय आहे कळतच नाही. पण मला कळतंय ना, मी एवढा अभ्यास करतो आहे. विष काय, अमृत काय, किती वेळा ऐकतोय, तेच 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 तेच, वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या ग्रंथातून, वेगवेगळ्या दृष्टीने, वेगवेगळ्या पैलूनी तेच तर सांगणं सुरू आहे अखंड. म्हणजे
खरं म्हणायचं झालं तर समर्थ आत्ता असते तर मला पढत मूर्ख म्हणाले असते. कळत असून तसं न वागणारा याला पढत मूर्ख म्हणतात. माऊली म्हणताय की विष अमृत ओळखतो, तो अमृत टाकून देऊ शकेल काय? आपला विचार करायचा, मी टाकतो आहे अमृत का मी विष टाकतोय? म्हणून पुढे पारखावे खरे कुडे, पारखिले तरी न पडे अनवसरे काही. म्हणून खरे कोणते आणि खोटे कोणते हे चांगले पारखून घ्यावे, आणि एकदा खरे पारखल्यानंतर कधी अनुचित प्रसंग येणारच नाही. काय म्हणते माऊली? की खरे कोणते खोटे चांगले पारखून घ्यावे एकदाच. त्याला परमपूज्य काका म्हणतात निश्चय. आपलं काय होतं, आपलं म्हणजे पुन्हा आपलं म्हणजे मी कधी कधी माझ्याबद्दल आदरार्थी बोलतो म्हणून मी आपलं असं म्हणतो. अं, की माझं असं होतं की ते पुन्हा तेच ज्ञानेश्वरी वाचताना असं ग्रंथांचा अभ्यास करताना हे सगळं पटतं छान एकदम, पण स्थलत्याग होता सवेची जाते. म्हणजे काय? परमपूज्य काका म्हणतात तसं माझा निश्चय टिकत नाही. अभ्यास करताना टिकतो, काही प्रवचन ऐकत असताना सगळं पटतं, आणि परमपूज्य काका पण करून देतात छान, की जो टिकतच नाही त्याला निश्चय कसं म्हणता येईल? ते जो वारंवार करावा लागतो त्याला निश्चय कसं म्हणायचं? हे आपण विसरूनच गेलेलो असतो. वारंवार करावा लागतो, वारंवार करावा लागतो, आणि म्हणून इथे म्हटलंय की चांगले पारखून घ्यावे, आणि एकदा पारखल्यानंतर. आणि हेही आपण थोडंसं समजून घेऊया ओवीच्या निमित्ताने की असं का होतं, आणि त्याला परमपूज्य काकांनी मोटिवेशन म्हटलेलं आहे. मोटिवेशन आपलं नीट होत नाही परमार्थाकडे. याचं कारण असं आहे, आपल्याला बुद्धीच्या पातळीवर असं वाटतं, पण अजूनही मला परमार्थ काय देतो, मला काय मिळतं परमार्थातून हे नीट कळलेलंच नसतं आपल्याला. आणि मी अनुभवातून बोलतोय हं. अनुभवातून अनेक वर्ष परमार्थ करणाऱ्या माणसांना तुम्ही विचारा, पण तुम्ही हे का करता, कशासाठी करता? मग ते काहीतरी उत्तर देतात. मग तुम्ही विचाराल, पण ते तरी का करता? मग ते काहीतरी उत्तर देतात, पण ते तरी का करता? असं का मग तुम्ही 2-3 वेळा 4-5 वेळा झालं की ते अनुत्तर आहे. आणि अगदी आईबाबांनी सांगितलं, आजी आजोबांनी सांगितलं, घरचे करत आले, घरी पद्धत आहे, थोडं मनाला बरं वाटतं. मन अशांत झालं असतं तर मन शांत होतं. म्हणजे तलवारीने अजूनही काय सुरू आहे, भेंड्या चिरणं सुरू आहे. नेहमीचा दृष्टांत माझा. तलवार त्याच्यासाठी नाही बनवलेली. मी हे का बोलतोय सगळं इतकं सविस्तर या ओवीच्या निमित्ताने, की आपलं जर असा निश्चय होत नसेल, तर आपल्याला निश्चय होत नाही, किंवा झालेला निश्चय अखंड ढळत असेल, तर याचा अर्थ असा आहे मला अंदाजच आलेला नाही परमार्थ मला काय देतो. ब्रह्मप्राप्ती, स्वरूपानुभव, परमेश्वराची प्राप्ती म्हणजे नेमकं होतं काय? आपल्याला ना नकारात्मक आनंदातच आपण थांबून जातो. म्हणजे कसं, मी जसं म्हणालो, थोडंसं बरं वाटतं. काही काय 4 आरत्या म्हटल्या, एखादं स्तोत्र म्हटलं, काहीतरी असं प्रवचन आहे, बरं वाटतं. तर बरं वाटण्यासाठी परमार्थ सुरू. बरं वाटण्याचे अनेक मार्ग आहेत तिकडे. म्हणजे बरं का वाटतं, तर थोडंसं आपलं चित्त ज्याच्यामुळे क्षुब्ध झालेलं असतं, अशांत झालेलं असतं, दुःखी झालेलं असतं, तो विषय सोडून आपण फक्त विषय बदलतो. म्हणून तात्पुरतं जे बरं वाटतं. किंवा झोपेमध्ये आपल्याला का बरं झोप सगळ्यांना आवडते? झोप हवी हवीशी का वाटते? कारण आपल्याला त्रास देणारी एकही गोष्ट तिथे नसते. हे असं म्हटलं की लोक हसतात, कारण लोकांना असं वाटतं की मी कुठल्या तरी नातेवाईकाबद्दल, मित्रांबद्दल बोलतोय. नाही, मी त्रास देणारं अंतःकरणाबद्दल बोलतोय. आणि त्रास अंतःकरणाच्या माध्यमातून होतात. आणि मनबुद्धी चित्त अहंकार हे चारीचा तिथे लय झालेला असतो. आणि म्हणून आपल्याला तिथे जी सुखाची अनुभूती येते त्याला नकारात्मक आनंद म्हटलेला आहे. आणि ब्रह्मानुभव त्याच्या पलीकडचा आहे. तो होकारात्मक अनुभव आहे. आणि तो जो आनंद आहे तो एकरूपत्वानीच येतो. आणि माझ्या परमपूज्य काकांचं वाक्य तुम्हाला सांगतो आणि पुढे जातो. परमपूज्य काका म्हणाले, त्या आनंदाचा अनुभव आल्याशिवाय हे इतर सर्व आनंद हिणकस कसे आहे. काकांचा शब्द आहे, फार सुंदर शब्द आहे, हिणकस. माहिती असेल तुम्हाला हिणकस शब्दाचा अर्थ. हे तेव्हाच समजतं जेव्हा त्या आनंदाचा अनुभव येतो. आता हे सगळं मी का बोललो?
हे जर माझ्या अखंड लक्षात असेल, अखंड चित्तामध्ये असेल, की याच्यासाठी मी परमार्थ करतोय. आणि आता पुन्हा परमपूज्य काकांचं वाक्य वापरतो, आणि हे बोलण्याची हिंमत माझे सद्गुरू ठेवतात आणि सांगतात, की मी देवासाठी परमार्थ करत नाही, मी सद्गुरूंसाठी परमार्थ करत नाही, मी या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने शिकलो म्हणूनही परमार्थ करत नाही. मला स्वतःला त्या आनंदाची प्राप्ती हवी आहे. आणि हे न कळल्यामुळे ज्ञानेश्वरी जेव्हा संपते, तेव्हा आपण पुन्हा विषयांच्या मागे धावतो. आणि मग कितीही समर्थांनी सांगितलं की विषय जनित सुखे सौख्य होणार नाही, लक्षातच राहत नाही. कारण मोटिवेशनच, मी जसं मगाशी म्हणालो, चुकलो, निश्चयच झालेला नाही. आणि निश्चय होत नाही कारण मला नेमकी कशाची प्राप्ती होणार आहे त्याचं स्मरण राहत नाही. म्हणून माऊली काय म्हणते, खरं काय आणि खोटं काय, शब्द अतिशय साधे आहे पण त्याच्या मागे एवढा मोठा भाव आहे. खोटं मिथ्या हे पारखून घ्या आणि मग अनुचित असा प्रसंग कधी येणार नाही. येरवी देहांती थोर विषम, या मार्गाचे आहे संभ्रम, जन्मे अभ्यासिल याचे हन काम, जाईल वाया. आता पुन्हा आपला जो चालू संदर्भ आहे त्याच्याकडे परत येत आहेत. ओवी क्रमांक 243. येरवी देहांती थोर विषम, या मार्गाचे आहे संभ्रम, जन्मे अभ्यासिलियाचे हन काम जाईल वाया. की एरवी दोन्ही मार्गातील चांगले वाईटपणाचा विचार नाही केला तर देहावसनाचे वेळी या कृष्ण मार्गाचे मोठे संकट प्राप्त होण्याची शक्यता असते. कृष्ण मार्ग म्हणजे शुक्ल आणि कृष्ण मधला कृष्ण, धूम्र मार्ग, पितुर्यान मार्ग, पुन्हा पुन्हा मी नावं सांगतोय लक्षात राहण्यासाठी. आणि या कृष्ण मार्गातील गडबडच अशी असते की त्यावेळी जन्मभर अभ्यास केल्याचे कार्य वाया जाते. आता हा जो वाया जाते असं म्हणताय ना, जाईल वाया माऊलींनी म्हटलाय, तो शब्दही थोडा समजून घ्यावा लागतो. वाया जाते कशा दृष्टीने म्हटलाय, तर या जन्मामध्ये मला मुक्ती मिळत नाही या दृष्टीने म्हटलेलं आहे. अन्यथा 6व्या अध्यायात अर्जुनाने प्रश्न विचारलेला आहे की त्या योगभ्रष्टाचं काय होतं, त्यांनी केलेलं सगळं वाया जातं का? आणि भगवंतांनी उत्तर दिलेलं आहे, विसरायचं नाही. पूर्वाभ्यासेन ते नैव ह्रियते यवशोपि सा, जिज्ञासूरूपी योगस्य शब्द ब्रह्माती वर्तते. की नाही अर्जुना, त्यांनी केलेलं वाया जात नसतं. मग इथे वाया जातं हे कशा दृष्टीने म्हटलं, तर या जन्मात मुक्ती नाही या दृष्टीने. पण पुढचा जन्म जेव्हा मला मनुष्याचा मिळेल, जेव्हा मिळेल तेव्हा, तो झाला विचार करून आपला, तेव्हा या जन्मात केलेला अभ्यास जो आहे, आता या जन्मात मी पुण्यकर्मही केलेली आहेत, पापकर्मही केलेली आहेत. पुढच्या जन्मामध्ये पापकर्माचंही देणं असतं, ते द्यावं लागतं. म्हणून तर वर्ष 60-70 झाल्याशिवाय परमार्थाची आवड निर्माण होत नाही या जन्मामध्ये. असे अनेक जण आहेत. ते म्हणतात हे आम्हाला आधी कळलं असतं तर किती बरं झालं असतं. मग का नाही कळलं? तुमच्या आजूबाजूला काही प्रवचनं सुरू नव्हती, कीर्तनं नव्हती, देवळं नव्हते, सगळं काही होतं, बुद्धी झाली नाही. ती बुद्धी झाली नाही याचं कारण ही पापकर्म आडवी येत होती. आणि मग एक दिवस काहीतरी घडतं, कोणीतरी म्हणतं चल आमच्याकडे प्रवचन आहे हे ऐकायला, तेव्हा बुद्धी होते. मग तेव्हा तरी ती बुद्धी का झाली? पूर्वाभ्यासेन ते नैव, ते न एव, ते न एव, त्याच्याचमुळे. आणि दोन्हीही कर्मांचं देणं असल्यामुळे पापकर्म आणि पुण्यकर्म ती देणी द्यावीच लागतात ना. यू हॅव टू पे द लोन. लोन घेतल्यानंतर फेडावं तर लागणारच आहे. पण आताच आपल्याला कळलेलं आहे. तर ह्या जन्मात मुक्ती कशी, याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे. आणि या दृष्टीने म्हणतात आहेत की कार्य वाया गेलं, कारण पुन्हा मग दुसरा मार्ग, परत येण्याचा जो मार्ग आहे तो दुसरा मार्ग, आवृत मार्ग म्हणतात, पुन्हा एकदा त्याला कृष्ण मार्ग म्हणतात, पितृयान मार्ग म्हणतात, धूम्र मार्ग म्हणतात, चारी नावं पुन्हा एकदा. आणि म्हणूनच माऊली पुढे म्हणताय 244 मध्ये की जरी अर्चिरादी मार्ग चुकलिया, अवचटे धूम्रपंथी पडिलिया, तरी संसार पाती गुंतलिया, भवतची असावे. की जर एखादा मनुष्य अर्चिरादी मार्गास चुकून अकस्मात धूम्र मार्गात पडला तर त्याला जन्ममरणरूप संसाराच्या राहट गाडग्यात गोवल्यानंतर फिरतच राहावे लागते. पुन्हा पुढचा जन्म, पुन्हा वाट बघायची मनुष्य जन्म कधी मिळतो. त्याच्यानंतर पुन्हा मी तसं म्हणालो हे सगळं. मग ते पूर्वपुण्य उदयास येणं, हे जे आपण वाक्य ऐकलेले असतात ना, त्याचा अर्थ हाच आहे. पूर्वपुण्य उदयास आलं म्हणजे काय? पूर्वाभ्यासेनं ते नैव.
व तिथून पुढे सुरुवात. पुन्हा त्या जन्मात काम नाही झालं, पुन्हा काही प्रगती, पुन्हा परत यायचं. हे सायास देखुनी मोठे, आता कैसेनी पा एक वेळ फिटे, म्हणून योग मार्ग गोमटे शोधले दोन्ही. आता हे जन्ममरणांचे मोठे कष्ट पाहून आता एकदमच हे कष्ट कसे नाहीसे होतील याचा विचार केला. आणि म्हणूनच आम्ही दोन योगमार्ग चांगल्या प्रकारे स्पष्ट केले आहेत. तव एके ब्रह्मत्वा जायचे आणि एके पुनरावृत्ती यायचे. परी दैवगत्या जो लाहिजे देहांती जेणे, तरी एक ध्यानयोगाच्या मार्गाने ब्रह्मस्वरूपाला जावे आणि दुसऱ्या सकाम कर्मयोगाच्या मार्गाने पुन्हा जन्माला यावे, असे हे दोन मार्ग आहेत. परंतु देहावसानी दैववशात ज्याला जो मार्ग प्राप्त होईल त्याला तशी गती मिळेल. देहपतनानंतर तो जीव ज्या मार्गाला जाईल त्या मार्गाप्रमाणे गती आहे. आणि दोन्ही गतींचा आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे. गती म्हणजे मार्ग, गंतव्य ठिकाण. बरेच दोन तीन अर्थ आहेत गती शब्दाचे. पुढे 27 क्रमांकाचा श्लोक येतो. तो मी वाचतो. नैते श्रुती पार्थ जानन् योगी मुह्यति कश्चन, तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. न एते श्रुती पार्थ जानन योगी मुह्यति कश्चन, तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्त भव अर्जुन, असा पदच्छेद आहे त्याचा. समजायला सोपा आहे तसं. न एते जानन, दोन मार्ग जाणणारा म्हणजे एते श्रुती म्हणजे दोन मार्ग, जाणणारा म्हणजे जानन, कोणताही म्हणजे कश्चन, ज्ञानयोगी म्हणजे योगी, व्यामोहाला प्राप्त होत नाही, मुह्यती, न न एते जानन किंवा न एते श्रुती पार्थ जानन योगी मुह्यती कश्चन, याचा आपण अन्वय बघितला तर बरं का. नेहमीच्या पद्धतीप्रमाणे श्लोकात आलेले शब्द, त्याचा खाली जो दिलेला अर्थ आहे त्याला ते कसे लागू पडतात हे आपण दरवेळेलाच बघतो. व्यामोहाला म्हणजे मुह्यती, प्राप्त होत नाही, न. आणि तस्मात सर्वेषु, तस्मात म्हणजे म्हणून, हे पृथापुत्रा अर्जुना, इथे पार्थ पण म्हटलंय, अर्जुनही म्हटलेला आहे. पृथा म्हणजे कुंतीचं नाव आहे बरं का, पृथा, आणि तिचा पुत्र म्हणून अर्जुन. हे पृथापुत्रा अर्जुना, तू काय कर, सर्वेषु कालेषु, सर्व कालामध्ये, विशेषण वापरलाय सर्वेषु म्हणून तीच विभक्ती घ्यावी लागली कालेषुची जी आहे ती. तस्मात सर्वेषु कालेषु काय हो तू, योगयुक्त, योगयुक्तो भव अर्जुन, भव म्हणजे हो, तू हो, योगयुक्त हो. म्हणजे थोडक्यामध्ये काय, इन समरी, इन नटशेल भगवंत बोलतायत की हे दोन मार्ग जाणणारा कोणताही ज्ञानयोगी व्यामोहाला प्राप्त होत नाही. जाणणारा याचा अर्थ हे समजून घेतल्यानंतर तसं वागून त्या ज्ञानप्राप्ती करून घेणारा, असा अर्थ होतो. कारण जाणले तर मी सुद्धा, मलाही कळलं आता दोन मार्ग म्हणजे काय. जाणणं, ज्ञान करून घेणं. आणि म्हणून हे पृथापुत्र अर्जुना, तू सर्व कालामध्ये ज्ञानयोगयुक्त हो. आता सर्वेषु कालेषु का म्हटलंय त्याचा विचार आपण केलेला आहे याच्या याच्या आधी. आणि श्रुती जानन, हा जो शब्द याच्यात आलेला आहे, श्रुती जानन, जानन म्हणजे जाणणारा. आणि दोन दोन जे मार्ग आहे त्याच्यावर भाष्य करताना आचार्य म्हणतात संसाराय एका, म्हणजे काय, एक मार्ग जो आहे तो संसाराला प्राप्त होतो, अन्य म्हणजे दुसरा मोक्षायच इति. संपलं. आपण जर तपशिलात शिरलो नाही तर पुन्हा एकदा आचार्य आणि माऊलींचं हीच एक वाक्यता आहे. तपशिलात शिरलो तर मग आलंच मग पुन्हा जे सगळं आपण बोललो, क्रममुक्ती का सायुज्य मुक्ती एवढाच फरक फक्त. त्याप्रमाणे हा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे पुन्हा एकदा याचा उल्लेख करून भगवंत आता सांगता करणार आहेत त्यांच्या उपदेशाची या अध्यायामध्ये.
आणि त्या दृष्टीने भगवंत सांगतात की अर्जुना, एवढं सगळं तुला सांगितलं, त्यामुळे तू काय कर, तू सर्व कालामध्ये ज्ञान योग युक्त हो. ते वेळी म्हणितले हे नव्हे, वाया अवचटे काय पावे, देह त्यजुनी वस्तू होवावे मार्गेच की. त्यावेळी भगवान म्हणाले की अर्जुना, हे काही बरोबर नाही. कारण देहावसानी अकस्मात कोणता मार्ग प्राप्त होईल हे मनुष्याच्या स्वाधीन नसल्यामुळे हे सर्व अनिश्चित आहे. आता हे अनिश्चित कसं आहे, खरं विचार केला तर आपण सहा सात प्रकार आपण निर्याणाचे या अध्यायात शिकलो, आठवत असेल तर. की ज्ञानयोगी असतो त्याचं निर्याण कसं होतं, ध्यानयोगाचं कसं होतं, भक्ताचं कसं होतं, अर्थातच जो विषयी आहे, अत्यंत विषयात आसक्त झालेला अज्ञानी जो आहे, त्याचं निर्याण कसं होतं, इत्यादी इत्यादी. आता जे अखंड त्या, म्हणजे जे जीवनमुक्त आपण ज्यांना म्हणतो, जे अखंड ज्ञानात असतात, ते ते देह झोळ ऐसे मानोनी ठेले आपण पे आपणची होईनी, जैसे मठ गगना भरुनी गगनची असे. असं त्यांचं वर्णन आपण शिकलो या अध्यायामध्ये, आठवत असेल तर. त्यांचा प्रश्नच नाही आहे. त्यांच्या दृष्टीने वासांशी जीर्णानी यथाविहाय झालेलंच आहे. प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. कारण हे जग वेगळं आणि माझं शरीर वेगळं असं जो समजतो, त्याला परमार्थ कळलेला नाही, असं परमपूज्य काका म्हणतात. देहादी अहंकारादी जगत, असाच उल्लेख आहे सगळीकडे. या देहाचाच एक भाग माझं शरीर पण आहे. आणि हे जग मिथ्या असं म्हणून त्या जगाकडे बोट दाखवून जग मिथ्या म्हणणं आणि हा देह सत्य म्हणणं म्हणजे परमार्थामध्ये शून्य मार्ग, शून्य गुण. मुद्दा असा की असे जे ज्ञानी आहेत त्यांची गोष्ट वेगळी आहे. कारण ते देह झोळ ऐसे मानून ठेले आपण पे आपणच होते, अखंड त्या आत्मानुभवात ब्रह्मानंदे सदा डुल्ल तू, वर्णनच केलेलं आहे सद्गुरूंचं. ब्रह्मानंदे सदा डुल्ल तू. पण बाकीचे जे आहेत, हे मी का बोलतोय सगळं, पुन्हा एकदा मागे मी का गेलो, तर जे बाकीचे आहेत त्यांच्या बाबतीत एक आपण काय म्हणूया सामान्य गोष्ट बघितली, की जो जाण्याचा क्षण असतो, त्या क्षणी जर मला विस्मरण झालं, आणि हे आपण सविस्तर बघितलेलं आहे अध्यात, आठवत असेल तर. आणि त्या दृष्टीने बघू, इथे माऊली म्हणते की देहावसानी देहावसानी अकस्मात कोणता मार्ग प्राप्त होईल हे मनुष्याच्या स्वाधीन नसल्यामुळे अनिश्चित आहे, या दृष्टीने ते अनिश्चित आहे. म्हणून तर आयुष्यभर भगवंताचं स्मरण कशासाठी, शेवटचा दिस गोडवा. अगदी आपण क्रममुक्तीचा जरी विचार केला तरी सुद्धा. कारण आयुष्यभर जर मी भगवंत सोडून इतर गोष्टींचं स्मरण केलं असेल, तर मला शेवटच्या क्षणी भगवंताचं स्मरण होणं अशक्य आहे. कारण सर्वप्रथम शेवटचा क्षण कोणता हेच आपल्याला माहीत नसतं. आणि तो माहीत नसल्यामुळे मी अखंडत कोणत्या स्मरणात आहे, ते स्मरण होणार. मग त्याच्या एक गमतीशीर कथाही आपण पाहिली होती मागच्या वेळेला. म्हणून म्हणतात आहे की हे अनिश्चित आहे. आणि शिवाय ब्रह्म होण्याकरता या अर्चिरादी मार्गानेच जावे लागते. आणि देहाचा त्याग करूनच ब्रह्म, सगळ्यात महत्वाचं हा मुद्दा याच्यातला भाग खूप छान आहे. देहाचा त्याग करूनच ब्रह्म व्हावे लागते. अर्थात देह राहून ब्रह्म होता येत नाही. ही अडचण अर्चिरादी मार्गात देखील आहेच. म्हणजे आपण माऊलींचा अर्थ पाहतोय, आचार्यांचा नाही. पण माऊलींनी सुद्धा या ओवीमध्ये एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे, की अर्चिरादी मार्गाने जरी आपण, म्हणजे पुन्हा आता माऊलीने केलेला अर्थ सायुज्य मुक्ती आहे. पण सायुज्य मुक्ती जरी आपण धरला, मला तेच म्हणायचं होतं, क्रममुक्ती म्हणा का सायुज्य मुक्ती म्हणा, देहपतन आवश्यक आहे की नाही अर्चिरादी मार्गामध्ये? आवश्यक आहे. कारण तेच तर बोलणं सुरू आहे. देहपतनानंतर आहे ती मुक्ती. त्यामुळे देहत्यागाबद्दल बोलणे सुरू आहे इथे, मार्गाबद्दल नाही. थोडक्यात काय बोलूया? थोडक्यात माऊली काय सांगते, रोकड्या मुक्तीबद्दल बोलते आहे. परमपूज्य काकांचे शब्द आहेत, उधारीतील मुक्ती नाही. उधारीतील म्हणजे गमतीने म्हटलं तर हे जे दोन मार्ग आहेत त्यातला जो एक मार्ग आहे की जो मुक्तीला घेऊन जातो, मग ते क्रममुक्ती असो काही असो, पण देह पतनानंतरची आहे. आणि त्याला संत उधारीतील मुक्ती म्हणतात. मग कोणत्या मुक्तीचं ध्येय आपल्यासमोर ठेवलेलं आहे ते
विवेक सिंधू मधली ओवी आहे. येची देही येची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. आपले विवेक सिंधुकार मुकुंदराज म्हणतात आहे, तरी वैराग्याची या तात वेळा का शिणावे. फार सुंदर प्रश्न विचारलाय त्यांनी. मगाशीच विषय सुरू आहे पुन्हा, की जर हेची देही हेची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, म्हणजे मला जीवनमुक्त झाल्यानंतर उर्वरित आयुष्य प्रारब्धाप्रमाणे देह सुरू राहणार आहे, पण त्या आनंदामध्ये ते जीवन आता सुरू राहणार आहे. आणि त्याच आनंदामध्ये मी हा देह आणि हे जग मी सोडून देणार आहे. हा जो काळ आहे, हे जर हवं असेल, एवढं मोठं फळ मला हवं असेल, तर मग वैराग्याच्या तात वेळा का शिणावे. मग वैराग्याचा इतका कंटाळा कशासाठी, वैराग्याची एवढी भीती कशासाठी. आणि पुढे ते म्हणतात की मरणानंतरे मुक्ती ये विषयी कवण उपपत्ती. मरणानंतरची मुक्ती आहे, कोणी ऐकलं त्याच्याबद्दल. ऐसे आक्षेपी पाये सेवी जती निज गुरुचे. म्हणून सद्गुरूंचं चरणांची सेवा करा असं ते म्हणतात आहे. कारण ही जी, म्हणून मी मगाशी त्याला उधारीतील मुक्ती म्हणालो. आणि आपण आत्ताच बोललो, आपल्या श्रद्धेचा विषय आहे तो. भगवंत सांगतात आहे, माऊली सांगतात आहे, सगळे सांगतात आहे, म्हणजे ती नक्कीच असली पाहिजे. पण ती शेवटी देहपतनानंतरची, या जीवनामध्ये ज्या आनंदामध्ये माझे सद्गुरू जगतात आहे, मी जसं म्हणालो ब्रह्मानंदे सदा डुल्ल तू, तो जो आनंद आहे ज्याचं मी मगाशी वर्णन केलं, तो जर हवा असेल, तर मग वैराग्याच्या तातवेळा का सेणावे. कारण वस्तू जितकी मोठी, म्हणजे वस्तूची काय म्हणूया किंमत जितकी मोठी, वस्तूचं महात्म्य जितकं मोठं, तितकी मोठी किंमत द्यावी लागते की नाही. साधी साडी 200 रुपयाला मिळते. पैठणी जसा जसा त्याचा दर्जा वाढत जातो, तशी तशी किंमत वाढतच जाणार आहे. त्यामुळे अर्चिरादी मार्ग जरी आपल्याला मुक्ती प्राप्त करून देत असला, माऊली म्हणते आहे, तरी देहाचा त्याग केल्याशिवाय नाही होऊ शकत. तरी आता देह असो अथवा जावो, आम्ही तो केवळ वस्तूची आहो. का जे दोरी सर्पत्व वावो दोराची कडुनी. माऊली आता वेदांताकडे वळली आपली समजूत घालण्यासाठी, की तरी आता देह असो अथवा जावो, आम्ही तर केवळ ब्रह्मरूपच आहोत, असा ज्यांचा जिवंतपणीच निश्चय झालेला आहे. अजून जिवंतच आहेत. प्रारब्धाने देह संपायचा आहे. मग प्रारब्धाने देह किती वर्ष सुरू राहील त्याच्यानंतर काही फरक पडत नाही. 5 वर्ष, 10 वर्ष, 25 वर्ष, 50 वर्ष, ते प्रारब्धाचं खाता आहे ते. पण त्यांचा जिवंतपणे निश्चय झाला, ज्यांचं मगाशी मी वर्णन केलं, की ते देह झोळ ऐसे मानुनी ठेले आपण पे आपणची होऊ नये, त्यांचं वर्णन सुरू आहे. मग त्यांचं काय होतं, तर त्यांना कोणत्याही मार्गाने कुठेही जाण्याची गरज नाही. त्यांना जाणं येणंच नाही. आपण बरेच वेळेला बोललो या अध्यायामध्ये अभ्यास करताना. आणि का नाही, तर कारण दोरीकडून जर विचार केला, तर दोरीवर भासलेला सर्प जसा मिथ्या आहे, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष ब्रह्मवस्तूकडून देहाला मिथ्या समजतो. आणि म्हणून तो देहात असूनही परमार्थत विदेहच असतो. त्या सुंदर वर्णन केलेलं आहे पहा. म्हणजे व्यवहारता बघितलं तर देहातच असतो तो, पण परमार्थत तो विदेही झालेला असतो. ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती अशी श्रुती आपल्याला सांगते. आणि मी नेहमी सांगतो की सद्गुरूंकडे आपण जेव्हा जातो, त्यांच्या चरणांवरती आपण चरण आपलं हे ठेवतो, डोकं ठेवतो, मस्तक ठेवतो त्यांच्या चरणांवरती, तेव्हा हा भाव अंतःकरणामध्ये असला पाहिजे. कारण हा भाव नसेल तर मला त्यांचा देहच दिसतो फक्त. मग त्यांनी काय जब्बा पायजामा घातलाय, मग ह्यांनी काय शर्ट पॅन्ट घातलाय, मग ह्यांनी काय भगवे कपडे घातले आहे, यांनी दाढी वाढवली आहे, त्यांनी नाही वाढवली आहे, हे कोण मठात आहेत, ते कोण घरात आहेत. म्हणजे माझी जी दृष्टी आहे ना, ती स्थूलाकडेच राहते पुन्हा. आणि मग मी नेहमी जसं म्हणतो की इतरांना केलेला नमस्कार आणि सद्गुरूंना केलेला नमस्कार याच्यात फरकच राहत नाही. मग बाकीच्यांनी करतो आपण नमस्कार. फरक काय आहे, फरक हा आहे, कारण नमस्कार हा एका देहाने दुसऱ्या देहालाच केला जाऊ शकतो. ती बहिरंग कृती आहे. पण त्या बहिरंगाचं अंतरंग हे आहे, की हे विदेह आहेत.
कारण त्यांनी हा प्रत्यक्ष काय केलेला आहे, अनुभव घेतलेला आहे. आणि माऊलींनी तो प्रसिद्ध दृष्टांत उपनिषदातला वापरून घेतला आहे, दोरीचा आणि सापाचा, रज्जू सर्प. की रज्जूच्या दृष्टीने जसा सर्प अस्तित्वातच नाही आहे, म्हणून तर ते देह झोळ ऐसे मानवनी ठेले आपण. त्यांना देह असला काय नसला काय अशा अवस्थेत आहेत ते. देह राहो अथवा जावो, ते प्रारब्ध ठरवेल. ते जाण्याचे विचार करत नाही आणि राहण्याचे विचार करत नाही. आणि गंमत ही आहे की हे तुम्ही विचार करा का नका करू, तुम्ही परमार्थ करा की नका करू, तुम्ही ज्ञानी असा का अज्ञानी असा, या नियमात तर सगळेच जण बसतो आपण. काय, प्रारब्धाने ज्या दिवशी ठरवलेलं आहे, एक्सपायरी डेट इज रिटन, फॉर्च्युनेटली वी कॅन रीड इट, म्हणून आपण आनंदाने जगतो. त्या दिवशी जावंच लागणार आहे. पण त्याचा दुसरा अर्थ असाही होतो, मी नेहमी सांगतो, तोपर्यंत जायचं नाही आहे ना, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही काहीही करा, त्या दिवशी जर जावंच लागणार आहे, तर मग रडायचं कशाला? मग ते महाभय कशाला ठेवायचं अंतःकरणामध्ये? म्हणजे तर्कसुद्धा मला हे सांगतो. पण तरीसुद्धा भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, भयातीत ते फक्त संत आनंद पाहे. आणि का त्यांचंच वर्णन सुरू आहे. संत म्हणजे हे ज्ञानी. कारण भय पाहता सर्वथाही दिसेना, तिथे द्वैत नाहीच आहे. द्वैत पाहता सर्वथाही दिसेना, भय मानसी सर्वथाही असेना, समर्थ म्हणतात. द्वैत आता उरलेलंच नाही, अद्वैत. सर्प संपलेला आहे, आता फक्त दोरी. देह चालू राहील, रामकृष्ण हरी. देहाला काय झालंय, अच्छा काहीतरी झालं, बिघडलं, डॉक्टरकडे जायचं, बरं जायचं, डॉक्टरने म्हणलं ऑपरेशन करा, करायचं. काय जे काही उपचार, ते देह, देहाचं जे आहे ते देहाचे भोग ज्याला म्हणतात, ते देहापाशी ठेवून द्यायचं. हे असं ते करू शकतात, म्हणून त्यांना काय म्हणतात, विदेही. आणि हे आपल्याला शिकावं लागतं. म्हणून मग परमपूज्य काकांच्या ज्या मेथड्स आहेत, काय, आपल्या देहाशी पण आपल्याला बोलता आलं पाहिजे. माझा गुडघा बिघडला, बोलता आलं पाहिजे. डोकं दुखायला लागलं, बोलता आलं पाहिजे. कारण माझं डोकं आहे ना, माझं डोकं मी जेव्हा म्हणतो तेव्हा डोकं म्हणजे मी नाही आहे. पण हे डोक्यात शिरतच नाही, माझं डोकं. मग सांगायचं त्या डोक्याला, काय, तू दुखतो आहेस हे मला कळतं, डॉक्टरनी सांगितलेली गोळी तुला दिलेली आहे, त्याच्यासाठी तुला थोडीशी झोपही आता मी देणार आहे, विश्रांती. आता ह्याच्या पलीकडे तुला दुखायचं असेल तर तू दुखत राहा, मी काहीच करू शकत नाही त्याच्यासाठी. या मेथड्स आहेत बरं परमार्थाच्या, प्रक्रिया आहे ही. या पद्धतीने मी जेव्हा बोलतो देहाशी आणि एक दुरावा निर्माण करून घेतो, कारण देह म्हणजे मी नाही हे याच्यातनं आपल्याला शिकायचं. देह म्हणजे मी आहे, हा जी घट्ट समजूत आहे ना, त्याच्याचमुळे ही भीती आहे सगळी. कारण हा गेला की मी जाणार, ऑब्व्हियसली, स्वाभाविकपणे. हा जर मी आहे असं घट्ट असेल तर स्वाभाविक आहे, हा गेला की मी जाणार. हा मी नव्हे, उलट मी आहे म्हणून हा आहे. म्हणून अस्ति जायते वर्धते. पहिला विकार अस्ति आहे, मग जायते आहे, मग जन्माला येतो. पण आधी मी आहे ना, सूक्ष्मदेहाच्या रूपाने. असो, तिथे तर सूक्ष्मदेहाचा विचार केला, इथे तर आपण जे निरंतर आहे, चिरंतन आहे, निरंतर आहे, अशा ब्रह्मतत्वाचा आपण विचार करतोय. आणि हे ज्यांनी जाणलं ते ज्ञानी पुरुष, ज्यांनी खरं देह आणि जग मिथ्या आहे, देहादी जगत, मी जसं म्हणालो, माझ्या देहासकट जग मिथ्या आहे, हे ज्यांनी प्रत्यक्ष अनुभवलं, त्यांना मृत्यूचं भय असूच शकत नाही. आणि म्हणून त्यांना माऊली म्हणतात आहे, ते देहात असूनही ते विदेहीच असतात. 248 क्रमांकाची ओवी आपण आत्ता अभ्यासली. आपली वेळ झालेली आहे, आपण इथे थांबणार आहोत. पण आज आपण अभ्यास केला पुन्हा एकदा हे सगळे श्लोक, गीता दीपस्तंभ आणि 238 ते 248 असा आपला अभ्यास झाला आहे. याच श्लोकावरच्या पुढच्या ओव्यांचा आपण पुढच्या वेळेला अभ्यास करूया. आणि आजचं हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.